अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या आजच्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे तो खूप विशेष आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला एक नवीन पुढाकार घेतलेला आहे आणि तो असा आहे की सरपंच संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यांच्या घराची पूर्ण पडझड कशी झालेली आहे ती आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन अनाथांचे नाथ म्हणणारे आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी खरंच देगे साहेबांचा वारसा सातत्याने पुढे चालू ठेवलेला आहे, तो दिसून आलेला आहे। इथून पाठीमागे हे दिसलेलं आहे, पण नेमकं आज जे त्यांचं जे काम जे बोलतंय ते ह्या बाबतीत बोलतंय। कारण जेव्हा सरपंचाची हत्या झाली त्यावेळेला त्यांचं कुटुंब कुठेतरी एक पडक्या घरात राहत होतं, ते वास्तव्य करत होतं, पण आज त्यांना एक हक्काचं पक्क घर मिळावं ह्यासाठी त्यांनी हे घर मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचं अद्याप आता हे बांधकाम ह्या पद्धतीने सुरू करण्यात आलं आहे। 2 गुंठे ही जागा आहे। आज त्यांच्या परिवाराला आज एक हक्काचं घर कुठेतरी त्यांच्या डोक्यावरती एक छत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज ह्या घराचं काम सुरू झालेलं आहे। ह्या ठिकाणी जर बघायचं झालं तर ह्या ठिकाणी एक हॉल येईल, 2 बेडरूम आहेत, अशा पद्धतीचे हॉल, किचन आणि संडास बाथरूम, म्हणजे एकंदरीत सांगायचं जर झालं तर हे 2 BHK अशा प्रकारचे एक घर आहे। आणि त्यांना त्यांच्या हक्काचं एक पाण्याची खूप गावाकडे ह्या बीड जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी पाण्याची खूप टंचाई होत असते, त्याच्यामुळे त्यांनी बोरिंग सुद्धा घेऊन दिलेलं आहे। आणि आज आपल्यासोबत गावातील बंधू आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। तर आज हे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हे सरपंचची जी आपली हत्या झाली होती संतोष देशमुख यांची, तर त्यांच्या परिवाराची कुठे ना कुठे एक दखल घेऊन त्यांना एक स्वतःचं हक्काचं एक घर मिळावं ह्यासाठी एक त्यांनी घर त्यांच्या स्वतःच्या वर्गणीतून त्यांनी दिलेलं आहे। त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? तर जे आता जे इथं जे बांधकाम जे सुरू आहे ते नेमकं कशा प्रकारचं हे बांधकाम होणार आहे? शिंदे साहेबांना सांगितल्याप्रमाणे 2 गुंठे जागा आहे, 12 कॉलमचं काम आहे, फर्स्ट सेकंड खालीवरी। तर ते काम आता जवळजवळ सुरू झालंय, PCC झाली, आज पुटिंग भरणार आहेत आणि म्हणल्याप्रमाणे बोर असेल आणि हे सगळ्या गोष्टी दिसतात ते दादाने सुरू केलंय। तर आता इथं जे आहे ते खाली 2 BHK म्हणजे हॉल, किचन, बेडरूम, आणखीन एक बेडरूम, ते सेम वरती दुसऱ्या मजल्यावरती असं म्हणजे 4 BHK एकंदरीत ते सगळं तयार होणार आहे। खाली 2 BHK आणि वरती 2 BHK आणि जे लागल समजा त्याला साहित्य आम्ही तर काही पण आणत नाहीत, त्यांचे ते एका दिवसाआड म्हणा 2 दिवसाला अनिल दादा त्यांचं काम बघतात, अनिल दादा जगताप आपले अध्यक्ष, आणि पूर्णपणे जसं ते म्हणले तसं ते पूर्णत्वाला नेतील। तर ह्या घराच्या भूमिपूजनाच्या वेळेला आपले जिल्हा प्रमुख सचिन भैया मुळूक आले होते, संदीप भैया उबाळे आपले जे आहेत, कुठेतरी आपले जे हे स्वप्नील भैया गलदर हे देखील नारायणगडाचे महंत श्री महाराज आलते। आणि आता हे घराचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे आता हे काम साधारणतः किती महिन्यात पूर्ण करण्याचा संकल्प आहे? अनिल दादाने एक मिस्त्री सोबतच ठराव समजा 3.5-4 महिन्याचा केलाय आणि इतकं जवळून दादा पाहतेत काम की ते 4 महिन्यात 4.5 महिन्यात राहण्यासारखं पावसाळ्यापर्यंत करूनच देतील। कारण दादाचे वारंवार फोन येतात, मिस्त्रीला येतात, ह्यांना आपल्या इंजिनियर साहेबाला फोन येतात, काय राहू देऊ नका, काही करू नका, आणि भरपूर त्यांचं लक्ष इकडे खास करून अनिल दादाचं। आणि ह्या ठिकाणी असं कुठेतरी म्हटलं जातं की आता गुढीपाडव्याच्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेब आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत। हे नाही काय कन्फर्म, म्हणजे आम्हाला तरी माहित नाही, ते आम्ही सध्या गावातले म्हणा घरचे माणसं उगा आपलं येतो थांबतो, पण काम पूर्णपणे त्यांचेच माणसं, अनिल दादाचे माणसं पूर्णपणे येऊन काम बघतात हे, आणि लवकरात लवकर ते घर पूर्ण करून आम्हाला देतील। तर मित्रांनो, जसं की आपण बघत आहात ह्या ठिकाणी आता हे मिस्त्री पूर्ण म्हणजे आता ह्या ठिकाणी आपण बघू शकताय की हे आता हा कॉलम म्हणजे गड्डे खोदून झालेले आहेत, आता याच्यावरती कॉलम उभा राहील, ECG होईल आणि ते PCG झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे घर कुठेतरी त्यांना एक राहण्यासाठी पूर्णपणे तयार होईल। आणि याच्या माध्यमातून एकच सांगावं असं वाटतंय की जसं आपण
महाराष्ट्रामध्ये पाठीमागे धर्मवीर सिनेमा आला आणि धर्मवीर सिनेमामध्ये जे आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची जी भूमिका पाहिलेली आहे, जे त्यांचं जे चरित्र आहे, जे आपल्याला एक आपल्या काळजाला हात घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ह्या महाराष्ट्राचे आपलेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचंही दर्शन आपल्याला ह्या वेळेला घडलेलं आहे माणुसकीचं कुठेतरी. कारण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काही ना काही नेहमी ह्या देशमुख कुटुंबासाठी भेट दिलेली आहे. त्यांनी काही ना काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खरी गरज त्यांना आज ह्या निवाऱ्याची होती. ती गरज आज खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब यांनी पूर्ण केलेली आहे. जाता तुम्हाला एकच सांगतोय, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. तर आता हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, जसं की आपण म्हणतो की अनाथांचे नाथ एकनाथ, आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील ह्या आपल्या परिवारासाठी घराचं एक कुठेतरी एक काम सुरू केलेलं आहे. त्या बाबतीत आपण काय सांगाल? घटना घडल्यापासून 15 दिवसाच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मला फोनवर बोलले. त्याच्यानंतर एक 5-6 वेळेस त्यांनी फोनवर बोलले. साहेबांचे 2 मंत्री उदय सामंत साहेब आणि संजय शिरसाट साहेब हे दोघं जण इथं आले होते. त्यानंतर विजय बापू शिवतारे हे इथं आले होते या गोष्टीसाठीच. आणि जे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत अनिलदादा जगताप, सचिन भैया मुळू आणि इतर पदाधिकारी हे 15 दिवसानंतर लगेच या गोष्टीला एवढा आग्रह करत होते की संतोषसाठी साहेबांनी घर करायचं एक सांगितलेलं आहे. परंतु आपला लढा हा न्यायाचा होता. न्यायाचा लढा लढताना आपला जो फोकस आहे, आपलं जे काम आहे ते कुठेतरी साईडला जाऊ नये म्हणून आम्ही त्या गोष्टीला नकार देत होतो, थांबत होतो. परंतु जे गावकरी आहेत आणि जे हे जिल्हाध्यक्ष अनिलदादा सचिन भैया आहेत त्यांच्याशी संपर्क करून जे गावकरी आहेत, ज्या गावांनी एवढ्या वर्ष आम्हाला 20 वर्ष सांभाळलं, त्याच गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे संतोष अण्णाचं जे कुटुंब आहे, जे काय पुढची जी वाटचाल आहे, जे काय मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी एक पक्कं घर करण्याचा त्यांनी निर्धार केला. आणि ते जे गावकरी आहेत मसाजोगचे ते स्वतः ते आत्ता करून घेताना आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, जसं की आपण पाहिलेलं आहे, आता मी मसाजोगमध्ये आहे आणि मसाजोगमध्ये आपण बघितलेलं आहे की मी आता धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केलेली आहे. घराची देखील आपण पाहणी केलेली आहे. तर लवकरात लवकर ह्या घराचं काम पूर्ण होईल आणि पावसाळ्याच्या अगोदर ह्या घराचं काम जे आहे तर हे पूर्ण करण्याचा संकल्प जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख यांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पावसाच्या अगोदरच ह्या कुटुंबाला त्या घरात राहण्याचे सारखं आपण ते घर तयार करू. आणि तुम्हाला जाता एकच सांगतो की जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.